वाघोलीमध्ये नुकतीच 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. यात डबल केसरी ठरले हर्षवर्धन सदगीर. ते आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, डबल महाराष्ट्र केसरी झाला, कसं वाटतं? खरं तर हा किताब मी 2020 साली जिंकलो. त्यावेळेस पण खूप खुशी होती आणि त्यावेळेस अपेक्षा वाढली होती परत की डबल महाराष्ट्र केसरी बनायचं. आणि त्या आशेने तेव्हापासून मी प्रयत्न करत होतो. मध्यंतरीचे काळ, लॉकडाऊनचा, कोरोनाचा, परत ऑपरेशन, परत काही गोष्टी डाऊनफॉलमध्ये कुस्तीच्या मेहनत कमी जास्ती होत होती. तर आणि तो तरी प्रयत्न करतच होतो, प्रयत्न सोडले नाही, शेवटपर्यंत मेहनत करायचीच. कारण मला अपेक्षा म्हणजे स्वतःला वाटायचं की आपण एकदा तरी हा किताब जिंकूच. आणि त्या भावनेनेच मी प्रॅक्टिस करत राहिलो. आणि 2026ची मी एकदम म्हणजे इथून मागे जशी केली नव्हती त्याच्यापेक्षा वेगळी काहीतरी करायचं ठरवलं होतं. एक 6-7 महिने मी गुरुवर्यांच्याच माझे काकासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पंजाब येथे सरावासाठी गेलो होतो. तिथून आल्यानंतर परत इथं 2-3 महिने परत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती स्ट्रॅटर्जी वापरली की कोणते प्रतिस्पर्धी राहणार आहे, बाहेरच्या तालमीतले असतील, बाहेरच्या दुसऱ्या अजून कुठल्या असतील, तर त्याप्रमाणेच प्रॅक्टिस करत गेलो. 2026 एकदम प्रॉपरली नियोजन करून कुस्तीचं 2026चा किताब जिंकला. तेव्हा खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात खुशी झाली. कारण त्या स्पर्धेत जेव्हा 2020 साली फक्त गदा भेटली होती, आता या गदेसोबत मला फॉर्च्युनर गाडी भेटती, तर खूप मोठी खुशी माझ्यासाठी. पण या खुशीला तुम्ही कुठेतरी विरजण लावलं, कारण की तुम्ही असे तडकाफडकी एक प्रतिक्रिया दिली की इथून पुढे तुम्ही मॅटवर कधी कुस्ती खेळणार नाहीत. काय कारण होता असा निर्णय? खरं तर ही भावना म्हणजे मी का व्यक्त केली, माझ्यासाठी उलट ती दुःखाची गोष्ट की मी मॅटवरती उतरणार नाही. माझ्यासाठी, आमच्या पैलवानांसाठी, कुस्तीसाठी ते खूप वेगळा निर्णय. ती भावना मी बोलताना मला खूप दुःख होत होतं. कारण मी ती बोलून गेलो ना की 2 वर्ष पाठीमागे मला कोणतरी असं टीका टिप्पणी मागे पुढे करायचे की नाही आता कमबॅक होऊ शकत नाही, किंवा आता नाही काही अचीव करू शकत आहे महाराष्ट्र केसरीच्या वरती, किंवा परत महाराष्ट्र केसरी नाही होऊ शकत. तर ह्या गोष्टी मी खूप ऐकल्या होत्या. त्या रागाच्या फारच मी रात्री, किंवा ते जॉब नाही भेटलेला मला सरकारकडून, त्या पण मी काही दिवस धावपळ करत होते. एक 6-7 महिने, 2 वर्ष गेले त्याच्यातच. तर त्या सगळ्या गोष्टी माझ्या आल्या. मग ते मला कंट्रोल झाले नाही. बस म्हटलं मला आता कुस्ती नाही खेळायची, मला नोकरी पण नको. ह्या गोष्टी मी त्या भावनेच्या भरात बोलून गेलो. पण मी अशा ठिकाणीवरून आलो आणि मला नोकरीची पण गरजच आहे भविष्यामध्ये. कारण मी त्या ठिकाणी माझी शेती जरी आहे, कोरडवाहू शेती आहे, घरची काही करू शकत नाही. फक्त कुस्तीच्या देवा मी अजून किती दिवस करणार आहे, किंवा आता पैसे कुस्तीतून भेटतात आता करतोय, पण भविष्यात काय करणार. मग नोकरी जर सरकार जर देत असेल एक मानाने, तर ती मी नक्कीच नम्रपणे स्वीकारेन. आणि राहिलं कुस्तीची, जी मी नाही बोललो कुस्ती करणार, ते सर्वस्वी निर्णय याच्या आधी पण काकासाहेबांचाच होता, गुरुवर्यांचाच होता. याच्यानंतर ते म्हटले तुला लढावं लागणार, कोणत्याही परिस्थितीत मी लढणार कुस्ती. म्हणजे पुढची कुस्ती आम्ही तुम्हाला कुठे खेळायला बघणार? नक्कीच. आत्ता माझी मागच्या महिन्यातच हिंद केसरीसाठी निवड पण झालेली आहे. फक्त त्यांच्या तारखा पोस्टपोन झालेले आहे. हिंद केसरी माझी व्हायची स्वप्न आहे. कारण हिंद केसरी जशी महाराष्ट्र केसरीची टायटल महाराष्ट्रासाठी मोठा आहे, तसा देशाचा टायटल हिंद केसरीचा मोठा आहे. ते पण माझं एक स्वप्न आहे की तो जिंकावा. निवड पण झालेली आहे. फक्त आता तारखा त्याच्या डिक्लेअर होत आहे. आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धा आहे, तर त्याच्या ट्रायल आता आधी राज्यस्तरीय ट्रायल, नॅशनल ट्रायल त्या नोव्हेंबर नंतर चालू होतील, त्या पण देणार मी ट्रायल. तुम्ही आता म्हटले की तुम्हाला डिवचलं गेलं की तुम्ही महाराष्ट्र केसरीच्या वर कधी जाऊ शकत नाही, तर तुम्ही आता नॅशनल किंवा ऑलिम्पिक्स, जिथं सर्वाधिक आपले भारतातले पण प्लेयर आहेत, जिथं ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक जे मेडल्स येतात ते आपण बघतो की कुस्तीमधून, रेसलिंगमधून येतात, तर तिथं जाण्याचा काही प्रयत्न? हो, नक्कीच. या आधी पण मी प्रयत्न करतच आलो आहे. कारण काकासाहेबांचं असं कधीच म्हणणं नव्हतं की तुम्ही फक्त मातीतल्याच कुस्त्या खेळा, फक्त महाराष्ट्र केसरीच खेळा. ते तर उलट आम्हाला म्हणजे आमच्या कुस्तीत क्षेत्रात म्हणतात की शिवाय दिल्याशिवाय चालत नाही. तसं ते आम्हाला रेग्युलर एकदम रागावूनच बोलायचे की फक्त महाराष्ट्र केसरीपुरती मर्यादित राहू नका, तुम्ही राष्ट्रीय स्पर्धांची तयारी करा, आंतरराष्ट्रीय करा. मग त्यामुळे मी याच्या आधी जवळपास राष्ट्रीय स्पर्धा, स्कूल नॅशनल असेल, ज्युनियर नॅशनल असेल, युनिव्हर्सिटी नॅशनल असेल, सिनियर राष्ट्रीय गेम्स असेल, सगळ्या स्पर्धेमध्ये माझे ग्रीको रोमन फ्रीस्टाईल प्रकारात मेडल आहे. म्हणजे असं काही नाही की फक्त मी महाराष्ट्र केसरीपुरतं मर्यादित होतो. त्याच्यानंतर मी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या ट्रायल दिलेले आहे. म्हणजे त्याच्यात सक्सेस नाही झालो, पण मी ट्रायल दिलेले, म्हणजे प्रयत्न केलेले मी भरपूर. एशियन चॅम्पियनशिप झाले असं, परत कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपला पण माझी निवड झाली होती आफ्रिकेमध्ये. पण लॉकडाऊनमध्ये त्या पोस्टपेंड होऊन डायरेक्ट कॅन्सलच झाल्या, 2 वर्ष पोस्टपेंड झाले म्हणजे ते. तर अशा गोष्टी मी खूप प्रयत्न पण केले. त्याच्यामार्फतच मला छत्रपती अवॉर्ड पण भेटला होता. असं काय नाही की मी फक्त महाराष्ट्र केसरीपुरताच मर्यादित होतो 2020पर्यंत पण आणि आत्तापर्यंत पण. आणि मातीतल्या पण कुस्त्या मी बऱ्यापैकी चांगले खेळतो. मॅटवरती पण माझं परफॉर्मन्स सगळ्यात, आत्ताचे जे प्लेयर आहेत त्यांच्यापेक्षा सगळ्यांपैकी छान परफॉर्मन्स माझा मॅटवरती म्हणजे राष्ट्रीय स्पर्धेत आहे आत्तापर्यंत.
तुम्हाला महाराष्ट्र केसरी झाल्याबद्दल अभिनंदन आणि पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा. आता आपल्यासोबत डबल महाराष्ट्र झालेले हर्षवर्धन सदगीर होते. त्यांनी या स्पर्धेनंतर कुस्ती न खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काकासाहेब पवार जे त्यांचे गुरु आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुढचा निर्णय मी नक्कीच घेईल आणि लवकरच हिंद केसरी जे होणार आहे त्याच्यात मी तुम्हाला दिसेल असं त्यांनी म्हटले. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.